मुरुम नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बापूराव पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तब्बल 4019 मतांच्या फरकाने मिळालेल्या या विजयामुळे मुरुमच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे. मंगळवारी तारीख 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र काही कारणांमुळे निकाल रखडला होता. अखेर रविवारी तारीख 21 डिसेंबर रोजी मतमोजणी पूर्ण होताच मुरुम शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गेली सुमारे 50 वर्ष काँग्रेसच्या माध्यमातून पाटील परिवाराची सत्ता असलेल्या नगर परिषदेत यंदा प्रथमच भाजपचे कमळ फुलले आणि इतिहासाची पुनरावृत्ती घडली. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची असली तरी पक्षापेक्षा व्यक्ती व नेतृत्वाला मतदारांनी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी जिल्ह्यातील नामवंत नेत्यांच्या सभा झाल्या. भाजपकडून जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खासदार ओमराजे निंबाळकर व फायर ब्रँड नेता सुषमा अंधारे यांनी सभा गाजवल्या. मात्र ऐनवेळी विरोधकांना अपेक्षित पाठबळ न मिळाल्याने त्यांचा प्रभाव कमी पडल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. मित्रांनो, मुरुम शहरात पार पडलेल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये नगराध्यक्ष पदासह सर्वच 10 प्रभागामध्ये कोणत्या प्रभागामध्ये कोणता उमेदवार किती मतांनी निवडून आला, चला तर मग पाहूया. नगराध्यक्ष पदाचा निकाल हा सर्वश्रुत झाला आहे. बापूराव पाटील हे 4019 मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय प्रभागनिहाय विजयी उमेदवार आपण पाहूयात. प्रभाग 1 अ व ब मध्ये स्नेहा राम बंडगर या 728 मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय अमर धनराज भुसके हे 536 मतांनी विजयी झाले आहेत. प्रभाग 2 अ व ब मध्ये सचिन गुलाब फणेपुरे हे 311 मतांनी, तर श्रीदेवी नागप्पा तुर्गे या महिला उमेदवार 392 मतांनी विजयी झाले आहेत. प्रभाग 3 अ व ब मध्ये महादेवी बबन बनसोडे हे 313 मतांनी या महिला उमेदवार विजयी झाले आहेत. तर अहमद युनुस मनियार हे 243 मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय प्रभाग 4 अ व ब मध्ये अंकिता राजकुमार अंबुसे 670 मतांनी विजयी झाले. तर निर्जानंद सच्चिदानंद अंबर हे 691 मतांनी निवडून आले आहेत. प्रभाग 5 अ व ब मध्ये गौस रशीद शेख 210 मतांनी, तर निर्मला प्रकाश कंटेकुरे या महिला उमेदवार 471 इतक्या मतांनी विजयी झाले आहेत. प्रभाग 6 अ व ब मध्ये रूपचंद गुंडेराव गायकवाड हे 252 मतांनी विजयी झाले आहेत. तर मुमताज बी मलंग ढोबळे या उमेदवार 200 मतांनी विजयी झाले आहेत. प्रभाग 7 अ व ब मध्ये ज्योती सुजित शेळके या महिला उमेदवार 348 मतांनी विजयी झाल्या. तर रमेश दत्तू चव्हाण हे 172 मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय प्रभाग 8 अ व ब मध्ये सुनीता मारुती पन्ने या महिला उमेदवार 558 मतांनी विजयी झाले. तर राजेंद्र संभाजी बेंडकाळे हे 512 इतक्या मतांनी विजयी झाले. याशिवाय प्रभाग 9 अ व ब मध्ये समीना राजा बक्सर मुल्ला या महिला उमेदवार 135 मतांनी विजयी झाल्या. तर अजित कुमार अरविंद चौधरी हे अवघ्या 9 मतांनी निसटता विजय यांचा झाला आहे. प्रभाग 10 अ व ब मध्ये रागिनी भारत गायकवाड या 346 मतांनी विजयी झाल्या. तर सिद्धरैया साहेबांना खेडे हे 522 मतांनी विजयी झाल्या. मित्रांनो, मुरुम शहरातील सर्वच 10 प्रभागामधील ही होती विजयी फरकाची आकडेवारी. याशिवाय मुरुम शहरातील हाय व्होल्टेज निवडणूक लढत ही संपूर्ण शहरात जर पाहायचे झाले तर हे किसान चौक म्हणजेच प्रभाग 9 ब मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. 2 ईव्हीएम मशीनमुळे काही मतदार गोंधळल्याचे चित्र होते. राजकीय अभ्यासकांच्या मते चिन्हांच्या गोंधळामुळे शिवसेनेचे उमेदवार भगत माळी यांचा निसटता पराभव झाला. तर अजित कुमार चौधरी यांना अवघ्या 9 मतांनी विजय मिळाला. प्रभाग 9 बाबत बोलताना राजकीय अभ्यासक सांगतात की नगराध्यक्ष पदाला शिवसेना नेते चंद्रशेखर मुतकर्णा यांनी शिवसेना उबाटाचे उमेदवार अजित चौधरी यांना
फॉर्म काढून न घेता पाठिंबा दिला. तसेच प्रभाग 9च्या मतदान केंद्रावर 2 ईव्हीएम मशीन असल्याने अनेक मतदार मतदान करताना चाचपडल्याचे दिसून आले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये चंद्रशेखर मुतकर्णा यांचेही नाव असल्याने त्यांना मुरुम शहरातील सर्व 10 प्रभागातून एकूण अवघे 200 मतदान झाले. त्यातील सर्वाधिक मतदान हे प्रभाग 9 मध्ये झाले. राजकीय अभ्यासकांच्या मतानुसार शिवसेनेचे उमेदवार भगत माळी यांच्या धनुष्यबाणावर केले जाणारे मतदान करताना मतदार गोंधळल्याने चंद्रशेखर मुतकर्णा यांच्या समोरील धनुष्यबाण चिन्हावरती बटन दाबल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार भगत माळी यांचा निसटता पराभव तर अजित चौधरी यांचा विजय झाल्याचे सांगण्यात आले. शेखर मुतकर्णा यांना मिळालेल्या एकूण 200 मतदानापैकी 68 मतदान हे प्रभाग 9 ब मध्ये झाल्यामुळे हा पराभव झाल्याचे राजकीय अभ्यासक सांगत आहेत. मुरुम नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून ते मतमोजणीपर्यंत शहरात कुठेही वादविवाद किंवा अनुचित प्रकार घडला नाही. ही मुरुमकरांसाठी अभिमानाची बाब ठरली. पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले तर विजयी उमेदवारांनी हलगीच्या निनादात गुलाल उधळत प्रभागनिहाय विजय रॅली काढत आनंद व्यक्त केला. एकूणच मुरुम नगर परिषदेची ही निवडणूक लोकशाही, शांतता आणि नेतृत्वावर विश्वास दर्शवणारी ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर युट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.